ब्लाऊज कसाही वापरा, इथे अस्तर अजिबात बाहेर डोकावणार नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे काही काही वेळा अस्तर डोकावतं. इथे अजिबात डोकावणार नाही आहे. चला ट्रिक सांगते. इथे आपण दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकसारखं घेतो, पण इथे मी जरासं अस्तर कट करून घेणार आहे. ब्लाऊजला जेवढं पायपिंग आपण ठेवतो तेवढंच आपण इथे अस्तर कट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे पलटवल्यानंतर आपल्याला अस्तर जे बाहेर जास्त निघतं ते निघणार नाही. हे बघा, पायपिंगप्रमाणे इथे दिसत आहे. आता ह्याला पलटवून दाखवते. हे बघा, व्यवस्थित पलटवून घ्यायचं. इथे दाबशिलाई द्यायची आहे, ती मी नंतर देणार आहे. हे बघा, दोन्ही टोकं जोडल्यानंतर इथे देखील आता पायपिंग एवढं जागा शिल्लक राहते, म्हणजे मेन फॅब्रिक आपल्याला अस्तर नंतर दिसत आहे. अशा प्रकारे अस्तर जोडल्यानंतर आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर अजिबात अस्तर बाहेर डोकावणार नाही आहे.